नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा ऑन माय टर्म्स. लेखिका सविता किरनाळे. तो लॅपटॉपवर काम करत असताना मोबाईल वाजला. त्याने तो उचलून कोणाचा कॉल आहे ते पाहिले. कुठला तरी अनोळखी नंबर फ्लॅश होत होता. तसे त्याला दिवसभर असे अनेक कॉल यायचे अनोळखी नंबर्सवरून. सॉफ्टवेअर डेव्हलपर होता ना तो. फोन उचलून कानाला लावत तो हॅलो म्हणाला. समोरून आवाज आला, हॅलो, कसा आहेस? तिचा मधाळ गोड आवाज कानी पडताच हृदयात कळ उमटली त्याच्या. तो खुश होऊन म्हणाला, अगं कुठं आहेस? किती महिने झाले काही कॉल नाही, मेसेज नाही तुझा. ती हसून, आहे रे जिवंत अजून. सहजच कॉल केला. म्हटलं पाहू आठवतंय का तुला काही. बाय द वे 2 वर्ष झाले मी तुला शेवटचा कॉल करून. तो असा कसा विसरेन ग तुला. यू नो ना आय लव्ह यू. ती हो माहीत आहे ना, म्हणून तर 1 वर्ष तू स्वतःहून फोन करायची वाट पाहत राहिले. म्हटलं दरवेळेस आपणच झुरतो, आठवण असह्य होऊन फोन करतो. पाहू काही दिवस, नको करायला मेसेज वगैरे. याला माझी कमी कधी जाणवते ते तरी समजेल. तो बिझी असतो मी, तुला माहीत आहे ना. तरीही मी केला होता तुला कॉल. हां, रॉंग नंबर आहे असं सांगितलं कुणीतरी. ती कधी केला होतास तू? तो 2-1 महिन्यापूर्वी. ती मी 8 महिन्यापूर्वी बदलला नंबर. वाट पाहून थकले मी तुझी. आपल्या नात्याचे नेमकी काय स्टेटस आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करून. तुला कदाचित आठवत नसेल, पण जेव्हा आपण शेवटचं बोलत होतो तेव्हा तुझ्या बॉसचा कॉल येत होता. तू म्हणालास मी करतो तुला कॉल फ्री झाल्यावर लगेच. आणि झालास फ्री. कधी तर 2 महिन्यापूर्वी. तो आय ॲम रिअली व्हेरी सॉरी. माझं चुकलंच थोडं. माझं एक प्रोडक्ट लॉन्च होत होतं म्हणून जरा दुर्लक्ष झालं गं. ती बरं, कसा काय कॉल केला मग काही दिवसांपूर्वी? तो माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला होता. पाय फ्रॅक्चर झाला होता. बेडवर पडल्या पडल्या मला आठवत होते मी तुझ्या घरी यायचो तेव्हा तू कशी माझ्या पायाला डोक्याला तेल लावून मसाज करायची ते. आय मिस्ड यू लॉट. मला लगेच तुझ्याकडे धावत यावंसं वाटत होतं. तूच तर आहेस ती जिच्यासोबत असताना मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखं वाटतं. आय स्टील लव्ह यू डिअर. कायमच करत राहीन मी ते. कुठे आहेस तू? मला भेटायचं आहे तुला. ती हसत, अरे रिलॅक्स. मला तुझ्या ॲक्सिडेंटचे आभार मानले पाहिजेत. ॲट लास्ट त्यामुळे तरी मी आठवले तुला. तुला मला भेटावंसं वाटते म्हणालास, पण ते शक्य नाही आता. इतक्यात तर नक्कीच नाही, कारण मी खूप दूर निघून आले आहेत तुझ्यापासून, तुझ्या गावापासून. आधी म्हणाले तशी तू कॉन्टॅक्ट करायची वाट पाहिली आणि ते होणार नाही हे लक्षात येताच ते गाव, ती नोकरी सोडून मी आता दूर आले आहे. सध्या मी सिक्कीममध्ये आहे, पण उद्या कुठे असेल ते सांगता येणार नाही. मी काय करते तेही तुला सांगणार नाही. तसेही तुला ते जाणून घ्यायचे असेल असे मला वाटत नाही, कारण आपण एकत्र असतानाही तू माझ्याबद्दल कधीच काही विचारत नव्हतास.
कदाचित माझे अस्तित्व तुला फक्त तुझ्या शरीराची हाक आणि माझे कॉल मेसेज पाहूनच जाणवत असावे. राग येऊ देऊ नकोस, पण तुला खरंच असं वाटतं का आपल्या नात्यात तू इमोशनली इन्व्हॉल्व होतास? जणू ते फक्त माझं नातं होतं आणि मीच त्याला सावरावं, जपावं. तो, असं का बोलतेस तू? मला वाटलं तू मॅच्युअर आहेस, इतर मुलींसारखी डिमांडिंग नाहीस. तुझ्या याच गुणांमुळे मी तुझ्या प्रेमात पडलो. ती, थोडक्यात तुला आखूड शिंगी, लाथ न मारणारी आणि भरपूर दूध देणारी गाय हवी होती. मी तुला कधीच काही मागितलं नाही, ना एखादे गिफ्ट किंवा डेट. म्हणून याचा अर्थ असा नाही की तू मला गृहीत धरावं. तो, तुम्ही मुली म्हणजे इम्पॉसिबल असता. समोरून सांगितल्याशिवाय कसे समजेल कुणाला तुम्हाला काय हवे आहे ते? एकदा तरी सांगून पाहायचे ना, आणि जर दिलं नसतं तर म्हणायचं. ती, मान्य आहे, काही जणांना कुणाच्या मनातलं ओळखता येत नाही. पण जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला ढीगभर गिफ्ट देते तेव्हा एखादे साधे चॉकलेट द्यावेसे वाटत नाही का? प्रत्येक वेळी तुला हवं तसं मी वागले, पण मला काय हवं याचा कधीतरी विचार केलास का रे? तू नेहमी तुला वाटेल तेव्हा भेटायचास, तुला वाटेल तसाच वागायचास. म्हणजे जे काय होतं ते तुझ्या टर्म्सनुसार होतं. माझी इच्छा, अपेक्षा यांना काही महत्त्वच नव्हते. तो, यू आर एक्झॅगरेटिंग. मे बी मी चुकला असेल, तुला टेकन फॉर ग्रँटेड केलं असेल, पण माझं खूप प्रेम आहे गं तुझ्यावर. तू परत ये ना, मला एक संधी देऊन बघ. तुला माहीत आहे का सोना, मी जास्त एक्सप्रेसिव्ह नाही गं, म्हणून मला प्रेम व्यक्त करता आले नसेल, किंवा यशाच्या धुंदीत वावरताना मला विसर पडला तुझा. पण जेव्हा एकटा असतो, दुखावलेला किंवा मोडून पडलेला असतो, तेव्हा फक्त तूच आठवतेस मला. तू माझी सपोर्ट सिस्टीम आहेस गं, तूच माझी मोटिवेटर आहेस. ती, आता व्यक्त होऊन काय उपयोग रे? डॅमेज इज ऑलरेडी डन. मला वेळ हवा होता, एक ब्रेक, जो मला स्वतःला ओळखायला, हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून द्यायला मदत करेल. मी तुझ्यात इतकी गुंतले होते की स्वतःचे अस्तित्व विसरून गेले होते. येस, आय एम हर्ट, पण त्यामुळे निदान मला मी सापडले. आणि एक सांगू का, मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करते. फरक इतकाच की तू त्यापेक्षा जास्त स्वतःवरही करायला शिकले. यापुढेही आपले नाते असेच राहील, पण मी आता तुझ्या टर्म्सप्रमाणे नाही तर माझ्या टर्म्सनुसार वागेन. चल, बंद करते कॉल आता. आणि हा नंबर माझा नाही, एका माणसाला कॉलचे पैसे देऊन उसना घेतला होता, म्हणून यावर कधी कॉल नको करूस. मी समोरून करत जाईन कॉन्टॅक्ट. रिमेंबर, ऑन माय टर्म्स. बाय द वे, आज माझा वाढदिवस आहे. तो, ओ शिट, आय मीन सॉरी. ती, खळखळून हसत, इट्स ओके, चल बाय. समाप्त. कथा आवडली तर आपले हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.